उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। अक्षय तृतीया म्हणलं की अगदी घराघरामध्ये आंबरसपुरीचा बेत केला जातो। आंबरस म्हणलं की सगळ्यांनाच आवडतो, पण तो बनवायचं झालं की तो किचकट वाटतो आणि आंबा पिळून त्याचा रस काढला जातो। तर हल्लीच्या काळात फास्ट काळ असल्यामुळे मिक्सरला हा आपण आंब्याचा रस केला जातो, पण तो चवीला अजिबात चांगला लागतो। रंग पटकन बदलतो आणि घट्टसर आणि दाटसरही होत नाही। तुमचा आंबरस तयार होत नाही तर मी तुम्हाला आंबरस बनवण्याची अतिशय सोपी पद्धत घेऊन आलेली आहे। अजिबात मिक्सर नको किंवा आंबा पिळवण्याची गरज नाही, खूप सारी सोपी पद्धत आहे। तर बॅचलर असाल किंवा आंबरस पहिल्यांदा बनवायचं घेत असाल तर न चुकता आंबरस तुम्हाला करता येईल। आंबरस काळा पडू नये म्हणून मी इथे तुम्हाला काही टिप्स सांगितलेल्या आहेत। आंबरसपुरी सोबत खाण्यासाठी आपण इथे बटाट्याची वेगळ्या प्रकारची भाजी बनवलेली आहे। तर तुम्ही बघू शकता ही पुरी बघा मस्त टमटमीत फुगलेली आहे। तर आज आपण कमी तेलकट बराच वेळ फुगलेली गव्हाच्या पिठाची पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आंबरस बनवण्यासाठी कोणताही आंबा घेतला तरी सुद्धा चालू शकेल। तर बनवायचं गेलं तर पारंपरिक पद्धतीत केशर आंबा असेल, हापूस आंबा असेल तर हा आंबरस तयार केला जातो। त्याला रस चांगला असतो, त्याचा आंबरस थोडासा दाटसर किंवा घट्टसर होतो। तुम्ही कोणताही आंबा घेतला तरी सुद्धा चालू शकेल। तर मी 1.25 किलो ऊर आंबा घेतलेला आहे। विकतचे आंबे मिळतात त्याला फवारणी केलेली किंवा चीक असतो, धूळ माती चिकटून बसलेली असते। याच्यात आपल्याला भरपूर पाणी टाकायचे आणि स्वच्छ धूळ माती असलेली हायजेनिक पद्धतीने आपल्या घरामध्ये आंबरस करता येईल धुतल्यानंतर। आता आपल्याला आंब्याचं वरचं देठ काढून घ्यायचे। देठ काढल्यानंतर असं स्वच्छ करून पुसून घ्यायचे कॉटनच्या कपड्याने आंबे आणि आंबा आपल्याला साल काढून घ्यायचे। एक तर तुम्ही भाजी कापण्याच्या सुरीने साल काढू शकता किंवा तुम्हाला सुरीने जमत नसेल तर गर जास्त निघत असेल तर सिंपली घरातला बटाट्याची साल काढायचं असतं ना, याने सुद्धा तुम्ही साल काढू शकता, म्हणजे तुमचं पातळ साल निघून येतं। 1 किलो संपूर्ण आंब्याचा साल काढून घेतलेला आहे मी इथे। तर इथे मी पूर्ण आंब्याची साल काढून घेतलेली आहे। तुम्हाला आंब्याची बिलकुल साल दिसत नसेल, आता इथे आपण एकतर ही साल काढलेली आहे तर ही फेकून देणार आहोत एकतर, किंवा तुम्ही झाडांना सुद्धा घालू शकता। तर इथे आपली सगळी आंब्याची सालं काढून झालेली आहेत। अशी पूर्वतयारी झाली की आंबरस बनवायला फायनली आपण सुरू करणार आहोत। आता आपण आंबा न पिळता किंवा मिक्सरला तुकडे न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातल्या चाळणीवर आपण करणार आहोत। चपातीची चाळण घेतली किंवा पुरणाची चाळणी घेतली तरी सुद्धा चालू शकेल, किंवा आपण पीठ चाळतो ना ती चाळणी सुद्धा घेतली तरी सुद्धा चालू शकेल। आता इथे आंबा घ्यायचा आहे आपल्याला साल काढून घेतलेलं। अशी ही पूर्वतयारी केली की पुरण यंत्राची चाळणी देखील वापरू शकता। तर इथे सुरुवातीला आंबा घेतलाय, तुम्ही सिंपली किसणीवर कसं किसायचं असतं ना, याच्यातला गर अगदी पातळ होतो, मऊ होतो। किसलेला गर या खालच्या भांड्यात सगळा निघून येतो। अगदी सारी सोपी पद्धत आहे ही। तर 1 ते 2 मिनिटात तर तुम्ही हे किसून घेऊ शकता। खूप साधी सोपी पद्धत आहे। जर 1 किलो आंब्याचा करायचं झालं तर साधारण 10 ते 12 मिनिटात संपूर्ण आंबे यामध्ये छान रस काढून घेता येईल। एक तरी साधी सोपी पद्धत असल्यामुळे तुमच्याकडे इथे घट्टसर आंबरस करता येईल तुम्हाला। अजिबात मिक्सरला ब्लेंड न झाल्यामुळे याची चव सुद्धा कमी होत नाही। इथे आपला आंबरस तयार झालेला आहे, बघू शकताय अजिबात कुठल्या गुठळ्या झालेल्या नाहीत आंबरसामध्ये। आता इथे मी साल बघू शकताय, आंब्याच्या कोळीला सुद्धा अजिबात साल निघलेली नाहीये, बघू शकता। रंग सुद्धा तुम्ही बघू शकता, बिलकुल याचा रंग बदल नाही। तुम्हाला पातळ दिसत नसेल, मिक्सरला न लावल्यामुळे याचा रंग बदलत नाही। तर याला तुम्ही या आंबरसामध्ये दूध देखील घालू शकता, पण तुम्ही जर पाणी घातलं तर याचा कलर बदलतो। त्याच्याकरता पाणी घालायचं नाही, दूध घालू शकता। दुधामुळे अजिबात याचा कलर सुद्धा चेंज होत नाही। इथे मी चाळणीवरचे सुद्धा पूर्ण आंबरस काढून घेतला। इथे आपला आंबरस देखील बनवून तयार आहे। आता तुम्हाला आंबरसची टेस्ट बघायची। आता आंबरस तयार झाला, आता इथे मी आंबरस सुद्धा बघू शकता तुम्ही, अगदी घट्टसर मस्त तयार झालेला आहे, मस्त असा। इथे आता
टेस्ट करून बघितल्यानंतर आवडीनुसार आपल्याला पिठी साखर घालायची. इथे मी 1 किलो आंब्याकरता अर्धा कप पिठी साखर घातलेली आहे. तर तुमचा आंबा जर आंबट असेल तर तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर करू शकता आवडीनुसार. आता इथे आपला आंबरस देखील बनवून तयार झालेले आहे साखर मिक्स केल्यानंतर. आता इथे आपण एका बाउलमध्ये आंबरस सुद्धा सर्व करूया. बघू शकता कलर मस्त परफेक्ट आलेला आहे. इथे आपला आंबरस बनवून तयार झालेला आहे. आता आमरसासोबत खाण्यासाठी अगदी मस्त अशी तिखट आपण भाजी मस्त अशी करणार आहोत. वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी, थोडीशी कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रक तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या घालून आपण ओबडधोबड असं मिक्सरला वाटून घेणार आहोत बंद चालू करून. इथे मी भाजी करण्यासाठी 2 कांदे उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत, उभ्या स्लाइस करून, आणि 1 टमॅटो लालबुंद असा उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेला आहे. आणि अर्धा किलो बटाटे सुद्धा मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले. अजिबात बटाट्याची साल काढायची नाही, उभ्या आकारामध्ये पातळ स्लाइस करून घ्यायच्या. इथे मी भाजी करण्यासाठी एक कढई घेतलेली आहे, नॉनस्टिकची कढई. त्याच्यामध्ये 1 ते 2 पळी काटलीचे पळी तेल टाकायचे. तेल छान गरम होऊ द्यायचं. अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की मोहरी टाकायची अर्धा चमचा. मोहरी पण छान फुलू द्यायची आहे आपल्याला, तडतडू द्यायची, मी फोडणी छान बसते. चिमूटभर हिंग टाकायचा. हिंगामुळे टेस्ट खूप छान येते भाजीला. आणि हिंग टाकल्यानंतर इथे मी आपण सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं 2 कांदे मीडियम आकाराचे उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेले ते टाकायचे फोडणीमध्ये. आणि आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ना ते सुद्धा टाकायचे आता मिक्सरच्या भांड्यामधलं पूर्णपणे. आणि कांदा आणि वाटण हे दोन्ही आता आपल्याला परतून घ्यायचे. 1 ते 2 मिनिट छान असा लालसर कलर आला की कांद्याला आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत लालबुंद असा चिरून घेतलेला टमॅटो उभ्या आकारामध्ये. आता टमॅटो सुद्धा आपल्याला जास्त गाळ वगैरे होऊ द्यायचा नाही आहे. लगेच आता आपल्याला थोडंसं परतला की 1 मिनिट आता आपल्याला ह्याच्यामध्ये लगेच आता बटाटे आपण जे चिरून घेतले होते ना उभ्या आकारामध्ये स्लाइस करून ते सुद्धा आता आपल्याला टाकायचे. त्याच्यामधलं पाणी काढून टाकायचं. आणि ह्याच्यामध्ये आता बटाटे सर्व आपण जे उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेले ते आता आपल्याला या कांदा टमॅटो बरोबर टाकायचे. आणि टाकल्यानंतर आता हे आपल्याला परतून घ्यायचे. कांदा आणि टमॅटो हे आणि बटाटे हे पूर्णपणे फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला हे तिन्ही जिन्नस. आता चवीनुसार मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये. व्यवस्थित असं मीठ टाकते म्हणजे बटाटेसुद्धा छान असे शिजतील मीठ टाकल्यानंतर. आता ह्याला मीठसुद्धा छान मिक्स करून घेतल्यानंतर बटाट्याच्या भाजीमध्ये आता आपल्याला झाकून ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिट याला वाफ काढून घ्यायचे म्हणजे बटाटेसुद्धा शिजून जातील. बटाटेसुद्धा छान असे आपल्याला मऊसूत शिजले आहेत. आणि आपल्याला अर्धा चमचा काळा मसाला टाकायचा आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता काळ्या मसाल्याचं प्रमाण. आणि धने जिरे पावडर अर्धा चमचा टाकायचे. आणि इथे बघू शकता अगदी वेगळ्या पद्धतीने आपण इथे मस्त अशी बटाट्याची भाजी बनवून तयार केलेली आहे, अगदी चमचमीत अशी. आणि तुम्ही उभ्या स्लाइस करून तशी भाजी करता, पण या पद्धतीने उभ्या आकारामध्ये स्लाइस करून तुम्ही अशी भाजी करून बघा, खूप छान होते. घरच्यांना सुद्धा माझ्या खूप आवडली ही भाजी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अक्षय तृतीया दिवशी. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि इथे आपली भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. आता ही भाजीसुद्धा बाजूला ठेवून देऊयात. इथे मी कणिक मळायचं मोठं ताट घेतलेलं आहे. कणिक मळायच्या ताटामध्ये आता आपल्याला 4 कप चालेलं गव्हाचं पीठ घ्यायचं. तुम्ही या ठिकाणी मी कपाने मेजरमेंट घेते. तुम्ही या ठिकाणी वाटीने सुद्धा घेऊ शकता गव्हाचं पीठ 4 वाटी. आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि कणिक मळत असताना आपल्याला तेल किंवा गरम थंड घालायचं नाही, गरज नाही. कणिक मळताना बरेच जण तेल घालतात, पण कुठल्याच प्रकारचं तेल घालायचं नाही. फक्त मीठ घालायचं आणि गव्हाचं पीठ घालून कणिक घट्टसर मळून घ्यायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कणिक सैल मळली की पुरी लाटताना त्यामध्ये सुकं पीठ लावावं लागतं. आणि पुरी तळताना तेल खूप पिते आणि पचपचीत तेलकट होते. तर कणिक मळताना घट्टसर मळून घ्यायची. तिसरी गोष्ट म्हणजे कणिक मळल्या लगेच पुरी तळायला घ्यायची नाही. कमीत कमी कणिक एक 5 मिनिट आपल्याला झाकून अशी घट्टसर मळून घ्यायची कणिक. आणि 5 मिनिट आपल्याला ही मुरवत ठेवायची कणिक. चौथी गोष्ट म्हणजे कणिक मळली की लगेच पुरी लाटायला घ्यायची नाही. पुन्हा एकदा एकसारखं गोळा करून घ्यायचा आहे पोळपोटावरती. एक गोळ्यामधून एक आपल्याला छोटासा चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा. गोळा पोळपोटावरती घ्यायचा, एकसारखा
करून घ्यायचा आणि पातळ आपल्याला पुरी लाटत असताना याला पिठाचा किंवा तेलाचा हात लावायचा नाही। कणिक जर तुम्ही घट्टसर मळली की काही सुद्धा गरज लागत नाही तेल किंवा पीठ लावायची गोळ्याला। आणि लाटीला पीठ लावलं की गरज नाही, तर तुम्ही लाटत असताना सुकं पीठ लावायचं नाही, लावलं तर तेलात जळलं जातं पीठ आणि तेल खराब होतं। त्यामुळे आता ही एकसारखी लाटली गेली पाहिजे, एक ठिकाणी जाड एक ठिकाणी पातळ असं करायचं नाही। एखादं डब्याचं झाकण घ्यायचं आहे आपल्याला किंवा तुम्ही वाटी घेऊ शकता आणि पुरी आपल्याला पुऱ्या करायच्यात। आता ह्याच्या झाकणाने बघू शकता या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे या डब्याच्या झाकणाने। अशा पटकन पुऱ्या होतात, फार काही वेळ लागत नाही। एक एक लाटायच्या पेक्षा अशा पटकन झटपट तयार होतात पुऱ्या। बघू शकताय 4 पुऱ्या अगदी आपल्या बनवून तयार होतात। आता आपण लाटलेल्या ज्या पुऱ्या आपण झाकण ठेवलेलं होतं त्यानं पुऱ्या करून घेतलेल्या त्यात आपल्याला काढून घ्यायच्या प्लेटमध्ये। पुऱ्या तळताना खालची बाजू आहे ती सफाईदार, ती खालच्या बाजूला सोडायची आणि ती पुरी फुगली जाते। बघू शकता टम्म देखील फुगलेली आहे तळताना पुरी। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरी कधी मंद आचेवर तळायची नाही, मीडियम टू हाईटवर तळायची। पुरी तेलात सोडली की एकाच बाजू एकाच वेळेस तळायची, सारखी उलटपलट करायची नाही। हलकासा झारा प्रेस केले की पुरी छान फुगते आणि खालची साईड देखील छान तळली गेली, उलटून आपल्याला एकसारखी रंग येईपर्यंत छान तळली देखील आहे ती काढून घेऊयात। आता अशाच पद्धतीने दुसरी देखील आपण पुरी तळून घेऊयात, तेलामध्ये सोडायची आणि एकच बाजू छान तळली की खालची आता आपल्याला पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूने छान अशी सोनेरी रंगावरती तळायची आहे आपल्याला पुरी। बघू शकता मस्त अशी टमटमी देखील फुगलेली आहे, पुरी देखील छान तयार झालेली आहे। आता काढून घेऊयात तेलामधून। आता आपण अक्षय तृतीया स्पेशल थाळी सर्व करूया। सुरुवातीला आपण बटाट्याची भाजी मस्त अशी चमचमीत बनवलेली सर्व करूया आणि खाण्यासाठी आमरसासोबत। आता आमरस सुद्धा छान घट्टसर मस्त तयार झालेला आहे, बघू शकताय कलर सुद्धा परफेक्ट मस्त आलेला आहे आपल्या आंब्याच्या रसाला। तो सुद्धा सर्व करूया आणि पुरी सुद्धा टम्म देखील फुगलेल्या आहेत त्या सुद्धा सर्व करूया। बघू शकता उशीरपर्यंत सुद्धा टमटमीत देखील राहतात पुऱ्या फुगलेल्या। इथे आता आपली अक्षय तृतीया स्पेशल झटपट बनणारी थाळी देखील बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने आमरस आणि पुरी आणि बटाट्याची भाजी सुद्धा खाण्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। सुट्टीत माझी भाची आलेली आहे, तिला आमरसपुरी फार आवडते, त्यासाठी मी आज आमरसपुरीचा बेत केलेला आहे। तीच तुम्हाला सांगेल कशी झाली आहे ते। तुझी आमरसपुरी बनवून तयार आहे, टेस्ट करून सांग कशी झाली ते। खूप छान, बटाटे पण खूप छान झाले, मला असे बटाटे खूप आवडतात, एकदम मस्त लागले। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला आता मस्त रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।